नमस्कार. सोमवारची सकाळ उजाडली तीच मुंबईकरांकरता एक धक्कादायक बातमी घेऊन. मुंबईमध्ये चाकरमान्यांना जर प्रवास करायचा असेल तर रेल्वेनेच जलद गतीने पोहोचणं हे शक्य होतं. त्यामुळे बहुतांश लोक चाकरमानी नोकरीला जाणारे हे रेल्वेचाच वापर करतात. आज मध्य रेल्वेवर एक अपघाताची घटना घडली. साधारण 9:30च्या दरम्यान म्हणजे अत्यंत गर्दी असलेल्या वेळेला ज्यांना कसारा, कर्जत, डोंबिवली, कल्याण या भागाहून सीएसएमटीला जायचं आहे ते जलद गाडीचा अवलंब करतात, म्हणजे फास्ट ट्रेनचा अवलंब करतात. आणि दिवा मुंब्रा दरम्यानच एक अपघाताची घटना घडली आहे. 8 जण जे फुटबोर्डवर उभे होते, लटकत प्रवास करत होते, त्या 8 जणांना ट्रॅकवर पडण्याची घटना घडलेली आहे आणि त्यातल्या 6 जणांचा मृत्यू झालाय अशी माहिती मिळते. खरं तर गर्दी ट्रेनमध्ये इतकी असते की अनेकांना जरी मनात नसलं तरी सुद्धा लटकूनच प्रवास करावा लागतो. प्रयत्न केले जातात की पहिली गाडी सोडू, दुसरी गाडी सोडू, पण जसजसा घड्याळाचा काटा पुढे सरकतो तसतसं ऑफिसला जाण्याची घाई असते आणि मग अजून किती लेट करणार हा विचार करून समोर येणारी ट्रेन, मग तो स्त्री असो किंवा पुरुष असो, ते पकडतात आणि ठाण्यापर्यंत तरी का होईना, म्हणजे डोंबिवलीला जर चढलं किंवा कल्याणला जर चढलं तर ठाण्यापर्यंत का होईना आपण थोडा लटकत प्रवास करूया आणि ठाण्यानंतर थोडी आत जायला जागा मिळेल असा विचार मनात ठेवून स्त्री काय किंवा पुरुष काय गाडीमध्ये चढतात. पण आज अशी घटना घडली आहे की मध्य रेल्वेवर सीएसएमटीकडे जाणारी जलद मार्गावरची एक ट्रेन, जिथे दिवा आणि मुंब्राच्या दरम्यान 8 प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडलेले आहेत. ट्रेनमधून, वेगवान अशा ट्रेनमधून रेल्वे ट्रॅकवर हे 8 प्रवासी पडलेले आहेत. ही दिवा ते मुंब्राच्या दरम्यान घडलेली घटना आहे. त्यामुळे एकतर ते कल्याणवरनं चढले का त्याच्या आधी चढले, टिटवाळा ट्रेन होती अशी माहिती मिळते. तर ते कल्याणला चढले, त्याच्या आधी चढले, लटकत का प्रवास करत होते, इतकी प्रचंड गर्दी होती का, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला आज दिवसभरामध्ये मिळतील. पण अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना आपल्याला म्हणावी लागेल. थोडीशी माहिती समोर येते. जनसंपर्क अधिकारी आहेत, मुख्य जनसंपर्क अधिकारी, तर त्यांनी जी माहिती दिली आहे ती अशी दिली आहे की ही जी फास्ट ट्रेन होती ही टिटवाळ्यावरनं सीएसएमटीला जात होती आणि दिवा ते मुंब्राच्या दरम्यान हा अपघात घडलेला आहे. 8 जण ट्रॅकवर खाली पडलेले आहेत. त्यामध्ये महिलांच्या डब्यातूनही काही महिला पडलेल्या आहेत आणि पुरुषांच्या डब्यातूनही काही पुरुष पडलेले आहेत. त्यातल्या 6 जणांचा मृत्यू झालाय अशी आत्ता माहिती मिळते. पण सगळ्यांनाच लगेचच रुग्णालयात नेण्यात आलं आणि जे जखमी आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यातल्याच एकाने जी माहिती दिली ती अशी की कसाऱ्याकडे जाणारी एक फास्ट ट्रॅकवरची ट्रेन होती आणि ही दुसरी जी ट्रेन होती ती टिटवाळ्यावरनं सीएसएमटीकडे निघाली होती. जेव्हा या दोन्ही गाड्या एकमेकांना पास होत होत्या दिवा आणि मुंब्राच्या मध्ये, तेव्हा जे बाहेर फुटबोर्डवर उभे होते त्यांच्या बॅगा एकमेकांना लागलेल्या आहेत, म्हणजे या गाडीतल्या आणि या गाडीतल्या लोकांच्या बॅगा जे लटकत होते त्यांच्या एकमेकांना लागलेल्या आहेत आणि त्यामुळे त्या धक्क्यानं या फास्ट ट्रेन मधल्या, जी सीएसएमटीकडे जाणारी ट्रेन होती त्या फास्ट ट्रेन मधल्या ज्या जी लोक आहेत ती खाली पडलेली आहेत. अत्यंत अनपेक्षित अशी ही घटना आहे. या आधी कधी अशी घटना ऐकलेली नाही. प्रत्यक्षदर्शी जो होता, जो त्या ट्रेनमधून प्रवास करत होता, पडला आणि जखमी झाला, त्याच्याकडून ही प्राथमिक माहिती मिळाली आहे. कदाचित अजून काही जणांकडून स्पष्टता येईल या घटनेची की ही घटना घडली कशी. पण जे या ट्रेनमध्ये, म्हणजे टिटवाळ्याकडनं सीएसएमटीकडे जाणारी जी ट्रेन होती, त्या ट्रेनमधले फुटबोर्डला उभे असलेले जे लोक होते, ज्या महिला किंवा जे पुरुष होते, त्यांच्या बॅगला मागून येणाऱ्या गाडीचा किंवा त्या गाडीच्या हँडलचा कशाचा तरी धक्का लागला आणि त्यामुळे ही लोक खाली पडलेली आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात हात चटकल्यामुळे, धक्का लागल्यामुळे, जर्क लागल्यामुळे असं खाली एखादा प्रवासी पडण्याची घटना अजूनपर्यंत घडलेली नाही. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात, म्हणजे 8 जण एकाच वेळेला ट्रेनमधून ट्रॅकवर पडणं, ही घटना तशी गंभीर आहे. 6 जणांचा मृत्यू झाला असं कळत आहे. आज दिवसभरामध्ये या संदर्भातल्या अजून काही घडामोडी समोर येतील. पण होता होईतो प्रत्येक जण हा विचार करतो की गर्दीतनं प्रवास करायला नको, थोडी गर्दी कमी झाली की आपण प्रवास करू, लटकून प्रवास करायला नको, थोडी गर्दी कमी झाली की पण आपण ट्रेनमध्ये चढू. पण तसं शक्य होत नाही. जे रोज मध्य रेल्वेनं प्रवास करतात, पश्चिम रेल्वेनं प्रवास करतात, गर्दीच्या वेळी प्रवास करतात, त्यांना सगळ्यांना काय घडलं असेल, का लटकत ते प्रवास करत होते याची कल्पना येत असेल. लटकून प्रवास करण्याचं समर्थन मी करत नाहीये, पण
एक गाडी सोडली, 2 गाडी सोडली, रोज किती गाड्या सोडायचा असा सुद्धा प्रश्न येतो. गेली 15 वर्ष मी ट्रेनने प्रवास करते आहे. डोंबिवली ते दादर, डोंबिवली ते अंधेरी असा मी प्रवास केलेला आहे आणि या सगळ्या गर्दीला मी जवळून पाहिलेलं आहे. अनेकदा असं होतं की डोंबिवलीला गाडीत चढणं सुद्धा शक्य होत नाही. फास्ट ट्रॅकवर उभ्या असलेल्या गाडीत चढणं सुद्धा शक्य होत नाही आणि ही वस्तुस्थिती आहे. असं असताना 2 गाड्या सोडल्या, 3 गाड्या सोडल्या, तिसरीत तरी चढूया, थोडंसं पुढे जाऊन आपल्याला कदाचित आत जायला जागा मिळेल, असा कुठेतरी विचार महिलांच्या, पुरुषांच्या मनात असतो आणि ते गाडीत चढतात. आणि ही घटना घडलेली अत्यंत दुर्दैवी घटना आहे. खरोखर मी आवाहन हेच करीन की अजिबात लटकून प्रवास करू नका. थोडा उशीर झाला तरी चालेल, पण अजिबात स्वतःचा जीव धोक्यात घालू नका. जरी आपल्याला निश्चित स्थळी पोचायला लेट होत असला तरी थोडं आधी निघा, थोडं नियोजन करा. वेळा तुमच्या बदलता येतात कॉफीच्या ते बघा. अर्थात हे बोलणं सोपं आहे, पण 10 ते 6 ज्यांचं ऑफिस असतं त्यांना लवकरात लवकर निघावं लागतं आणि रोजच्या वेळेलाच ती ट्रेन पकडावी लागते. गर्दी तर कमी होणार नाही, पण ट्रेनची उपलब्धता जास्त करता येऊ शकते का? जर जशा AC ट्रेनच्या डब्यांची परिस्थिती आहे, म्हणजे त्याचे दरवाजे ऑटोमॅटिक बंद होतात, तसं काही आता प्रत्येक ट्रेनमध्ये करता येईल का, यासाठी प्रयत्न रेल्वेच्या बाजूनं सुरू आहेत. पण एक लक्षात घ्या, गर्दी तर कधीच कमी होणार नाही आहे आणि अशा वेळेला आपला जीव न धोक्यात घालता कसा प्रवास करता येईल हीच प्राथमिकता प्रत्येक प्रवाशाची असली पाहिजे. आज जी घटना घडलेली आहे अत्यंत दुर्दैवी आहे. अशी घटना पुन्हा कधी घडू नये अशीच आपल्या सगळ्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे आपण जबाबदार नागरिक म्हणून कसा प्रवास करू, जबाबदारीनं आणि घाई न करता, फुटपोटवर न लटकता प्रवास करू का? जर आपल्या आजूबाजूला कोणी असा उभा असेल तर त्याला पकडून ठेवण्याचं काम, जे फुटपोटवर उभे आहेत त्यांच्या मागे जे उभे असतात त्यांनी त्यांना सांभाळून घेण्याचं काम, अशी छोटी छोटी पावलं उचलली आपण तर असे प्रकार वाचतील का, याकडे सुद्धा आपण सगळ्यांनी लक्ष देऊया. महिला जर फुटपोटवर उभ्या असतील, त्यांच्या बॅग्स मागे असतील तर त्या आपण हातात घेऊ शकतो का? आपण जर व्यवस्थित उभ्या आहोत आतमध्ये डब्यामध्ये तर त्यांच्या बॅगा आपण घेऊ शकू का? त्यांना थोडंसं हात धरून पकडून ठेवता येईल का? अशी पावलं जर आपण उचलली आणि जीव वाचेल एखाद्याचा यासाठी आपण सुद्धा प्रत्येकाने प्रयत्न केले, उद्या ही परिस्थिती माझ्यावरही येऊ शकते. त्यामुळे मी जर आज मदत केली तर उद्या कोणीतरी मला मदत करणार आहे, हा भाव आपल्या मनात येतो का? या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. मी स्वतः प्रवास केलाय म्हणून मी कळकळीची ही विनंती करते आहे. आणि मला असं वाटतं की तुम्हा सगळ्यांना असेच काही काही अनुभव आलेले असतील, तुम्ही मोठं मन दाखवलेलं असेल आणि तुम्ही तुमच्या बाजूने, तुम्ही जर डब्यामध्ये उभे आहात आणि कोणीतरी लटकतोय तर तुम्ही तुमच्या बाजूने त्याला मदत केलेली असेल, असे कुठलेही प्रसंग तर तुमच्या कुणाबरोबर घडले असेल तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अर्थात आजच्या घटनेविषयी खरोखर दुःखच आहे. अशी घटना कधीही घडणार नाही यासाठीच रेल्वे तर प्रयत्न करेलच, पण आपण सगळेही प्रयत्न करू अशी अपेक्षा आहे.